आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बघा, ते टेंडर आपल्यालाच मिळायला पाहिजे. एक मिनिट, मी तुम्हाला नंतर फोन करतो. काका, तुम्ही इथे काय करताय? अगं, माझी मीटिंग संपवून मी इथे आलो बाहेर, तर तुला पाहिलं. म्हटलं आपली मुलगी एवढं सामान सगळं घेऊन कुठे जाते, तिचा थोडा भार हलका करावा म्हणून मी आलो. काका, तुम्ही कायमच माझा भार हलका करत आला. हो ना, मग चल, ते सगळं सामान माझ्याकडे दे, तुझ्या गाडीपर्यंत तुला सोडतो मी. गाडीपर्यंत? नाही नाही, मी रिक्षाने आलीये. काय? हो. रिअली? अगं, जहागीरदारांची सून ना तू, मग हे अशी रिक्षाने का फिरतेस? काका, मला पहिल्यापासूनच रिक्षाने फिरायची सवय, आणि खरं सांगायचं तर गाडीमधून फिरण्यापेक्षा ना मला रिक्षाने फिरायला जास्त आवडतं. हो ना, चल मग मी माझ्या गाडीने तुला तुझ्या घरी सोडतो. अगं, किती सामान आहे, आणि बघ, याचं रिक्षा वगैरे तू फिरत जाऊ नका. चल तू. काका नको ना, उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. ते आहे सई, तुझा त्रास मला कधी झालाय का? आणि बघ, तू काही बोलायचं नाही, काही ऐकणार नाही मी. तू चल, दे सामान दे माझ्याकडे. चल मी ना ये, चल माझ्या. हो हो, ते सामान. अरे काय आहे सई, किती शॉपिंग केलंयस? काय घरी काय फंक्शन वगैरे आहे की काय? हो, आज माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आहे ना, त्यासाठी एवढी सगळी शॉपिंग केली. तुझे मिस्टर म्हणजे देवाशीष जहागीरदार ना? हो. अरे क्या बात आहे. जहागीरदार इंडस्ट्रीचे एकमेव मालक ना, देवांश जहागीरदार. अरे वा, त्यांचा बर्थडे म्हणजे आज घरामध्ये एकदम सेलिब्रेशन असणार आहे. हो, आज थोड्या वेळाने पूजा आहे आणि रात्री बर्थडे पार्टी. अरे वा, व्हेरी गुड. हा, इथेच थांबवा. काका, थँक्यू सो मच. झालं का? म्हणजे थँक्यू बोलून तुम्हाला काय परक करून टाकणार आहेस का? नाही नाही, असं अजिबात नाहीये. खरं तर जवळचे जितकं नाही करणार ना, तितकं तुम्ही माझ्यासाठी केलंय. तुम्हाला मी कधी परक करूच शकत नाही. बरं, आता तुम्ही घरापर्यंत आलेच आहात तर चला ना, कॉफी घ्या. नाही, आता कॉफी वगैरे नको. खरं तर तुझ्या घरच्यांना ना मला भेटायची खूप इच्छा आहे, पण आता काय माहिती, एक महत्वाची मीटिंग आहे, तिथे जायचं मला. पण हे बघ, मी पुढच्या वेळेला नक्की त्यांना भेटायला येईन. काका, तुम्ही प्रत्येक वेळेस कारण देता. ठीक आहे, आता पुढच्या वेळेस येताना खास माझ्यासाठी वेळ काढून या, म्हणजे या. मी नक्की येईन, आणि आता तर यावंच लागेल. तू ये आता. बाय बाय. आणि काळजी घ्या स्वतःची. हो हो हो, मी घेते. टेक केअर.